वाशिम जिल्ह्यातील सापळी सोंडा मार्गावरील पुलाच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने वाहन चालकांसह ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे अपघाताचा मोठा धोका वाढला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। विभाग झोपेचे सोंग घेत असल्याने 2 वर्षापासून महामंडळ बससेवा बंद आहे। परिणामी विद्यार्थ्यांना खासगी वाहनावर अवलंबून राहावे लागत असून त्यांना आर्थिक फटकाही बसत आहे। स्थानिकांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। टीव्ही 24 मराठीसाठी गजानन पवार, वाशिम। सापळी सोंडा रोडवर सगळे खड्डे पडलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची बस सुद्धा बंद आहे। सापळी गावकरी मंडळी माझ्या सोबत आहेत, काय प्रतिक्रिया द्याल? आमच्या सापळीमध्ये जे रोड होता त्या रोडमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे, विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, या शेतकऱ्याचा माल असेल, न्यायचा असेल, तरी सुद्धा ते नेताना रस्त्यावरती गड्डे पडलेले आहेत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, बस बंद झालेली आहे आणि एवढं नुकसान होऊन सुद्धा प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे। प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रोडची दुरुस्ती करून द्यावी अशी गावकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतो। आणि आमदार साहेब या गेल्या 2 महिन्यामध्ये पाहणी करण्यासाठी, नुकसान भरपाईची शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते, त्यांनी हा रोड बघितला नाही का? आमदार साहेबांनी रोड बघितला, त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की या रोडसाठी आम्ही 10 लाख रुपये देऊ आणि 10 लाख रुपयानंतर हे रोड दुरुस्त करून देऊ, असं आश्वासन आमदार साहेब देऊन गेलेले आहेत। ठीक आहे, चालेल। टीव्ही 9 मराठी, टीव्ही 24 मराठी लाईव्ह, वाशिम। गजानन पवार।